नमस्कार मैत्रिणी, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हो का, इथं मी फक्त एकच कप असं इंद्रायणी तांदूळ घेतलेलं आहे मैत्रिणी. आणि हे तांदूळ एवढं चविष्ट आहे, प्युअर इंद्रायणी आहे, मावळातून तांदूळ आणलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ते मी सकाळी भिजत घातलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. 2-3 तास त्याला भिजवलेलं आहे, जास्त बी नाही मैत्रिणी. अगदीच कमी वेळात हे तांदूळ बी खूप छान भिजलेत. आणि आज आपल्याला हो का, आता इथं मी हे तांदूळ अगदीच माहीम असे वाटून घेणार आहे आणि आपल्याला असे पळी पापड करायच्यात. मग पहा मैत्रिणी, अगदीच घाईच्या कामाला असे झटपट पळी पापड एवढे सुंदर होतात ना. तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने जर केले ना, तर तुम्ही पुन्हा करसाल, एवढे छान होतात. चला आता हे मस्त हो का, मी माहीम असं वाटून घेतलं, तरी मी चाळणीने हे चाळून घेणार आहे, पाहू शकता. अगदी एखादा अर्धा कण राहिलेला तो पूर्ण चाळणीत राहतो मैत्रिणी, पाहू शकता. हो का, अशा पद्धतीने पूर्ण हे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे बघा. म्हणजे याचे 2 घाणे होतील, मी ते दोन्ही घाणे वाटून तुम्हाला दाखवणार आहे. पहा हे बघा, तुम्ही बोटाने हलवा किंवा चमच्याने हलवा तरी ते खाली असं पडतं आणि राहत नाही शिल्लक अजिबात. आणि जे जाड भरड असते आपली समजा राहिलेली, ती संपूर्ण त्या चाळणीत निघते, पाहू शकता. मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे किती जाड भरड निघते, किती काय होतं. आणि पापडाला कसं आहे, असं एकदम माहीम असं वाटून घ्यायला लागतं, म्हणजे आपले पापड अगदीच छान होतात. आणि खरं सांगू का मैत्रिणी, हे पापड तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप घाई बनवलेलं आहे. आणि हे बनवायलासुद्धा मला टाईम नाही आहे, कारण की शेतातली भरपूर सारी आमची कामं चाललेली आहेत. आणि हे पापड मी तुम्हाला खास दिवसभर शेतात काम करून मी संध्याकाळचे हे पापड बनवलेले आहे मैत्रिणी. पहा किती सुंदर पापड होणार आहे ते बी सांगा मला. आणि एवढे छान पापड हे होतात ना मैत्रिणी, खूप छान होतात. चला आता दुसराही घाणा मी वाटून घेते. एक अर्ध्या कपाच्या तांदळामध्ये अगदीच भरपूर असं म्हणतात ना, हे पापड तरी आपले 20-25 पापड तयार होतात. चला तेही वाटून घेतले. हो का, आता हे सुद्धा मी असंच गाळून घेणार आहे, पाहू शकता. सगळं गाळून दाखवणार आहे तुम्हाला मैत्रिणी. आणि त्याचा जो निचरा निघन तो सुद्धा मी दाखवणार आहे. पहा खूप सोपे पापड हे कराय मैत्रिणी. कसं आहे, आपण वेळात वेळ काढून करतो. हे बघा, असा निचरा निघाला आहे. आता मी हा टाकून देणार आहे, कारण की एवढीसं काय वाटणार नाही, त्याच्यामुळं टाकून देणार आहे. पहा चला आता इथं गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे. पहा आता या अर्ध्या कपाला कमीत कमी 1.5 तांब्या तरी पाणी आपल्याला ओतायचे बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, 1.5 तांब्या पाणी ओतून अगदीच त्या पाण्याला छान उकळी. आणि नाही मी पापड खार वापरणार, फक्त मीठ टाकणार आहे. पहा इथं मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ हे बेतानेच टाका, नाही तर खराट झालं की सगळी बेचव होती, चांगलं लागत नाही. तेव्हा वर्षभर आपण हे वर्षभराचं वाळवणाचं काम असतं, त्याच्यामुळे ते अगदीच व्यवस्थित करायला लागतं, पाहू शकता तुम्ही. आता या पाण्याला अगदी छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची बरं का. थोडीशी जिरी टाकली, तुम्हाला जर जिरी नसेल आवडत तर तुम्ही हावरी तीळसुद्धा टाकू शकता. आणि छान रंग आला आहे. पण पहा असा रंग दिसतो, पण पापड पहा नंतर असे पांढरे शुभ्र पापड होणार आहे. चला आता मस्त उकळी आलेली. आता हे मिश्रण मी याच्यात टाकून देते आणि अगदीच पटापट हलवून घ्यायचं बरं का, नाही तर काय होतं. आणि गॅस एकदम आता लहान करायचं आहे आपल्याला, पाहू शकता. आता मी लहान करणार आहे, तो गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि हे मस्त असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, गुठळी झाली नाही पाहिजे मैत्रिणी, हे बघा. आणि आता मी पळी साईडला काढून दुसऱ्याने हलवणार आहे. हे पळी पापड खूप सोपे आहे मैत्रिणी, खरंच खूप छान होतात, खायला बी रुचकर. हे बघा, हे आता पटकन मी असं हलवून घेणार आहे, अगदी छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. कारण की कसं आहे, त्याला हलवायला हलवायची हे ठेवायचं मेहनत आपली, की ते गुठळी झाली नाही पाहिजे, काय नाही, अगदी व्यवस्थित असं झालं पाहिजे मैत्रिणी. पाहू शकता मी आता हे आता पळी साईडला काढून मी याने हलवणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि याने चांगलंच मिक्स होतं, ते एकदम गुठळ्या वगैरे होत नाही आहे. आणि पूर्ण हे उन्हात न वाळवता मी सावलीलाच हे पापड पंख्याखाली वाळवलेले आहेत.
कारण की पापड मी हे संध्याकाळचे बनवले होते आणि तुम्हाला लगेच मी सकाळचे हे पापड दाखवणार आहे, पाहू शकता तुम्ही. कारण की दिवसभर काय वेळ भेटत नाही मैत्रिणींनो. दिवसभर आमच्या शेतातली कामं चालतात, त्याच्यामुळं मला अजिबात करायला वेळ नाही आहे. मग त्यातलं त्यात वेळ काढून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते मैत्रिणींनो. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच तुम्ही सांगा की हे पळी पापड अगदीच कसे झालेत, कसे नाही. आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा मैत्रिणींनो, अगदी शेवटपर्यंत पहा. हे बघा, अजिबात गुठळी झाली नाही. पहा काय सुंदर झालं हे पीठ तयार. अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचे. पहा तुम्ही सारखं हलवीत राहिलं की म्हणजे आपलं पीठही खाली लागत नाही, काय नाही. पीठही अगदी व्यवस्थित असं शिजतं ते. आणि खरंच खूप छान असं पीठ होतं आहे. जेवढं आपण हलवेन ना, अगदी त्या पिठाचा कलर चेंज होत चालतो आणि अगदी काचसारखं पीठ दिसतं. आता 1 मिनटंभर झाकण ठेवते. 1 मिनटाने आपण पुन्हा ते पीठ हलवणार आहे. पाहू शकता मैत्रिणी, हे बघा अशा पद्धतीने मी पुन्हा हलवणार आहे. अगदी छान असं मी हलवून घेतलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त असं हलवून घेतलं आहे. हे बघा छान असं पीठ झालं आहे तयार. बघा आपलं हे आता हे बघा पीठही मस्त झालं, हे सुंदर झालं आहे आणि चांगलं शिजलं आहे मैत्रिणींनो. वाफेवरचे पापड आणि हे पळी पापड म्हणजे भरपूर फरक आहे. वाफेवरच्या पापडाला जरा टाईम लागतो आणि हे पळी पापड खूप झटपट होतात. इथं आता मी कॉटवर बघा प्लॅस्टिकचा कागद आथरलेला आहे. पण शक्यतो आता याच्याहून मी तो कागद उचलणार आहे आणि तिकडं चोपाळ्यावर करणार आहे. कारण की कसं आहे, याला खाली डिझाईन असल्यामुळं कागद आपला सपाट बसत नाही मैत्रिणींनो. मग आता इथं 1 किंवा 2च पापड्या करून दाखवणार आहे आणि मी तिकडं चोपाळ्यावर नेणार आहे बरं का. चोपाळ्यावर कसं सपाट निपाट आहे आणि पापड हे अगदी मस्त होतात. हे बघा अगदी छान असे मस्त पापड तयार होतात. पहा असं टाकायचं आणि फक्त पळी फिरवायची, असे सुंदर पापड होतात. आणि पापड पहा मैत्रिणींनो, मी एवढे जाड केलेत ना, जाड केले ना पापड आपले जळत नाही, काय नाही. पापडही खूप छान दिसतो. पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण हे पापड बनवून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, आणि करायलाही खूप सोपे हे आणि खूप चवदार, एकदम असे क्रंची. ना याला डबल माणूस लागत नाही, कुणी लागत. आपण एकटं माणूस हे संपूर्ण पापड करू शकतो. आहे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण हे पापड मैत्रिणींनो करून घेतलेत. आता हे पापड मी संध्याकाळी फॅनखाली ठेवणार आहे. पहा इथून तयार झाले की ते फॅनखाली नेऊन ठेवायचे. किती छान असे पापड होतात. पहा मस्त असे पापड झालेले आहेत. तुम्हाला हे आता दिसतात असे, पण सुकल्यावर एवढे सुंदर दिसतात, अगदी काचगत दिसतात मैत्रिणींनो, खूप छान. पहा मैत्रिणींनो, अगदी थोडे पापड केलेले आहेत मी, 30 पापड. आणि खरंच हे खूप छान असे वाळतात रात्रभर. अगदी मस्त असे फॅनखाली पहा सुकलेले आहेत आणि मी काढूनही दाखवलेत. पाहू शकता बघा किती पातळ पापड झाला आहे मैत्रिणींनो. हा ट्रान्सपरंट म्हणतात ना, अगदी तसा झालेला आहे. पहा आपल्या हाताची बोटंसुद्धा दिसणार, तुम्ही पाहू शकता. आपण अशी खालवर बोटं केली ना, संपूर्ण बोटं दिसणार आहे. हो का. आणि पहा मी पापड तरी किती पातळ केलता, तरी तो भरपूर जाड केलता, तरी तो भरपूर वाळून असा पातळ झाला आहे का. चला आता मी तुम्हाला आहे ना 2-3 पापड घेतले, तळून दाखवते मैत्रिणींनो. पहा इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल ठेवलं आहे त्याच्यात तापायला. अगदी तुम्हाला तुमच्या समोरच मी लगेच पापड तळून दाखवणार आहे. मग मैत्रिणींनो, हे पळी पापड कसे झाले नक्कीच मला सांगा आणि तुम्हीसुद्धा करा. पहा अगदीच एकदम पांढरे शुभ्र, फक्त तेलातून लगेच वर काढायचे म्हणजे पापड बी आपले जळत नाही आणि अगदी पांढरे शुभ्र हे पापड दिसतात. खूप छान क्रंची असे पापड होतात. पहा नाही मैत्रिणींनो, मी याला पापड खार वापरला नाही, काय वापरलं. पहा एवढे सुंदर पापड झालेत हे. हे बघा किती सुंदर दिसतात. आणि खरंच मैत्रिणींनो, मी खूप म्हणजे घाईघाई वेळात वेळ काढून मी तुम्हाला हे पापड दाखवलेत आणि खरंच खूप सोपे.
तुम्ही बी असे बनवा आणि तुमच्या लहान मुलांना व घरच्यांना खायला घाला. खूप छान लागतात, चविष्ट असे हे पापड लागतात आणि छान फुलतात बी पहा. एकदम मस्त असे पापड हे फुलून तयार होतात पहा. आणि रंग बी पहा काय सुंदर दिसतोय, अप्रतिम असा पांढरा शुभ्र आणि चविष्ट. चला, पापड तर आपले हे संपूर्ण तयार झालेले आहेत मैत्रीण. आता पाहू शकता तुम्ही, हे बघा इथं तुमच्या समोरच मी तळल्यात आणि तुम्हाला आता दाखवते. हे पापड किती सुंदर झाल्यात, खायला बी खूप छान, अगदी बॉबीसारखे लागतात, तितके मस्त पापड झालेत पहा. हे बघा, आता मी याच्यातला तुम्हाला पापड हा तोडून बी दाखवणार आहे मैत्रिणींनो. खूप छान आणि अगदी अलगद हात लावला तरी हा पापड तुटतोय हो का. पहा मैत्रिणींनो, आवडला व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. कुठून बोलता तेही सांगा, मी अजूनही तुम्हाला नवीन नवीन वाळवाळचे पदार्थ दाखवीन. बाय.